आवाज महाराष्ट्राचं मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे महायुतीचं जागा वाटप कसं असेल, हे जागा वाटप करताना त्यामध्ये काही अडचणी येतील का, त्यामध्ये काही ताणदाणी होईल का, आणि या सगळ्या मुद्द्यांवरती महायुतीचे सगळे जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांशी आपण यामध्ये चर्चा करतोय, संवाद साधतो आहे. आता मी जातोय औरंगाबादला, तिथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते आहेत रविकांत तुपकर. तुपकर साहेब, मला सांगा, स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीशी जोडली गेलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही सोबत होता, त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये पण तुम्ही एकत्र राहिलेला आहात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साधारण 40 जागा पाहिजे आहेत असं बोललं जातं. दावेदारी तुमची 40 जागांची आहे. काय नेमकी तुमची किती जागांची मागणी आहे तुपकर साहेब? किती जागांची मागणी आहे, किती जागा मिळणार आहे याच्यापेक्षा जसं नीलमताई बोलल्या आणि केशवजी बोलले की काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला घालवणे हे सगळ्यात पहिलं महायुतीचं टार्गेट आहे. कारण सामान्य माणसाची सुद्धा तीच भावना आहे. आणि आम्ही महायुतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी झालो ते काही जागा किती मिळाव्या याच्यासाठी नाही झालो, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, कष्टकरी माणसाचे प्रश्न सोडवता यावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खासदार राजू शेट्टी साहेब त्या महायुतीमध्ये सहभागी झाले. आणि महायुतीच्या विजयामध्ये सगळ्याच घटक पक्षांचा कमी जास्त प्रमाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वाटा आहे. आणि मला आजही असं वाटतं की जागा डिक्लेअर होण्यापूर्वीच महायुतीनं घोषणा केली की जागा कमी जास्त झाल्या तरी चालतील, किती कुणाला किती मिळतील ते सांगता येणार नाही, परंतु महायुती टिकणार आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने आतापर्यंत जे काही सामान्य माणसावर अन्याय अत्याचार केले हे थांबवण्यासाठी आणि पुन्हा एकदा एक परिवर्तन होण्याच्या उद्देशाने सगळ्यांनी एकसंघपणे लढायचं असं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. 65 जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार उभे करू शकते अशा पद्धतीचा आमच्याकडं राज्यभरातून अहवाल आलेला आहे. परंतु 65 जागा आम्हाला मिळणार नाहीत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि 2-4 जागा इकडं तिकडं झाल्या तरी त्यात काही फरक पडणार नाही, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ही भावना खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. आणि खासदार राजू शेट्टी साहेबांनी मंत्रिपदासाठी सुद्धा लोकसभेमध्ये कधी आग्रह धरला नाही. त्यांनी सांगितलं की मला मंत्रिपदापेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचे आहेत. आणि आता अलीकडे जे महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे त्या संदर्भामध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल. आणि मला विश्वास आहे, आम्हाला सगळ्यांना महायुतीच्या नेत्यांना विश्वास आहे की युतीमध्ये कुठेही बेबनाव होणार नाही. कमी जास्त प्रमाणामध्ये ॲडजस्टमेंट सगळ्यांना करावी लागेल, परंतु टार्गेट आमचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार घालवणे हे असल्यामुळं आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये ॲडजस्टमेंट करायला सगळ्या पक्षाचे बरोबर आहे. आघाडीचं सरकार घालवणं हे तुमचं टार्गेट आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही युतीच्या सोबत गेलेला असं तुम्ही म्हणताय. आणि एका बाजूला तुम्ही म्हणताय की 65 जागांचा अहवाल तुमच्याकडे आहे, जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा पण तुमचा प्रयत्न आहे, पण कुठेतरी ॲडजस्टमेंटला पण तुम्ही तयार आहेत. नेमक्या किती जागा तुम्हाला हव्या आहेत? नाही, याच्यावर बोलणं मला उचित ठरणार नाही, कारण हा सगळा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये होणार. आज त्या संदर्भामध्ये तुम्ही आमच्याकडून काही बोलून घेणार आणि पुन्हा सगळ्या मीडियामधून वर्तमानपत्रातून बातम्या चालवणार की महायुतीमध्ये बेबनाव आहे. कसं नीलमताई जसं बोलल्या ते बरोबर आहे की काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काय झालं तर ते तुम्ही छापणार नाही की त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाही, परंतु आमच्या जरासं जरी एखादा सामान्य कार्यकर्ता जरी बोलला तर त्याच्या उलट्या सुलट्या बातम्या महाराष्ट्रावर पसरतील. त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये माझं बोलणं उचित होणार नाही. जे काही महायुतीच्या समन्वय समितीमध्ये निर्णय होईल तो निर्णय आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य राहील, सगळ्याच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान्य राहील, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. रविकांतजी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली ती सगळी जी काही भांडणं आहेत ना ती रोजच्या रोज वर्तमानपत्राच्या नळावरच धुतली जातात असं दिसतंय. रोजच्या रोज त्याच्यावरती येत असतं. त्या मनाने तुमच्या बाबतीत काहीच येत नाही असं म्हणता येईल, इतकं त्यांचं येत आहे आणि ते बोलत आहेत. तर त्या मनाने काहीच नाही येत आहे. घाबरू नका त्याच्याबद्दल. नाही, आम्ही घाबरत नाही. आकडे सांगावा. आम्ही प्रस्तावितांच्या विरोधामध्ये लढणारे लोक आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही आणि जे काय ते खुल्या दिलं मी समोर जाणार आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निर्णय झालेला नसताना त्या संदर्भात बोलणं हे संयुक्तिक होणार नाही, म्हणून मी सांगितलं मी त्या विषयावर बोलणार नाही. हे मान्य आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते. आता हाच मुद्दा घेऊन मी जातोय. शिवसंग्रामचे आपले युवक आघाडीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत उदयकुमार आहेर, नाशिकवरनं ते आपल्या या कार्यक्रमात सहभागी झालेत. आहेर साहेब, शिवसंग्रामची भूमिका या सगळ्या महायुतीच्या जागावाटपामध्ये सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हालाही 15 ते 16 जागा साधारण तुम्ही म्हणता आहात, दावेदारी तुम्ही करता आहात त्याच्यावरती. काय नेमक्या किती जागा तुम्हाला अपेक्षित आहेत?
सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेला महायुतीचे घटना त्या ठिकाणी अस्तित्वात आली, महायुती अस्तित्वात आली, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आमचे 4 जे उर्वरित पक्ष आहेत त्याच्यामध्ये जर सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल महायुती झाल्याचा, तर तो ह्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला, पिचलेल्या शेतकऱ्यांना, मराठा समाजातील लोकांना आणि सर्वच वर्गातील युवक वगैरे सगळ्यांना तो आनंद झाला आहे. कारण की गेली अनेक वर्ष काँग्रेस आणि आघाडी सरकारने केंद्रात आणि राज्यात ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा पूर त्या ठिकाणी आणला होता, त्यांना घरी पाठवण्याची जबाबदारी ही महायुतीच्या सर्वच नेत्यांनी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांवर दिली होती आणि ती जबाबदारी महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चोखपणे बजावलेली आहे. ज्या पद्धतीने मोदी साहेबांची लाट हा विषय महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच पद्धतीने मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनं केली गेलीत, परंतु आघाडी सरकारच्या वतीने त्याला न्याय दिला गेलेला नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार विनायकराव मेटे साहेब यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं देखील हे सरकार घालवण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि तुम्ही आपण जे म्हणालात की 15 जागा मागितल्यात वगैरे, मला आश्चर्य वाटतं की 15 जागा मागितल्यात की 20 जागा मागितल्यात की 2 जागा मागितल्यात, हे अजून कुठल्याही प्रकारचं काही ठरलेलं नाही. जसं सर्वच आमचे प्रवक्ते महायुतीचे म्हणाले त्याप्रमाणे मी देखील आपल्याला ठामपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधलं हे कपाळ करंट सरकार जे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं आहे, जे युवकांच्या जीवावर उठलेलं आहे, जे आदिवासींच्या जीवावर उठलेलं आहे, असं हे कपाळ करंट आणि भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रातनं तडीपार करणं, कायमस्वरूपी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं उच्चाटन करणं हे महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून शिवसंग्रामची आमची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही ती पार पाडणार आहोत. त्यामुळे शिवसंग्राम संघटनेने 15 जागा मागितल्या किंवा अजून किती जागा मागितल्या, त्याच्यातल्या किती जागा मिळतील याविषयी आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही किंतु परंतु नाही. शिवसंग्राम असेल, शिवसेना असेल किंवा महायुतीचे जे कोणते घटक पक्षाचे आमचे नेते मंडळी आहेत हे ज्या वेळेला त्या समन्वय समितीमध्ये बसतील, मला देखील समन्वय समितीच्या बैठकीतून बाहेरून का असेना, आतून का असेना, परंतु उपस्थित राहण्याचं योग आला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुती आता सध्या कार्यरत आहे आणि ह्या महाराष्ट्रातलं हे कपाळ करंट सरकार घालवणं ही आमची पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे जागा वाटपामध्ये कुठल्याही प्रकारचं काही किंतु परंतु असेल असं मला तरी वाटत नाही. दुर्गेश, मला एक जरा वेगळाच मुद्दा मांडावा असा वाटतो. या हे सर्व राजकीय पक्षांचे प्रवक्ते, नेते मंडळी जे सांगतायत की कुठेही वाद होणार नाही आणि पहिलं सगळ्यांची इच्छा आहे की राज्यातलं जे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आहे ते हकलून देणं आणि महायुतीचं सरकार आणणं वगैरे, हे सगळं खरं आहे. परंतु हे स्वतंत्र वेगवेगळे पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाला स्वतःची ताकद वाढावी आणि वाढवावी अशी इच्छा असते. ही काही इच्छा शिवसंग्रामला नाही आहे का? ही इच्छा काही स्वाभिमानी संघटनेला नाही आहे का? शिवसेनेला नाही आहे का? भाजपला नाही आहे का? किंवा रिपब्लिकन पक्षाला नाही का? प्रत्येकाला आहे ती. आणि ही इच्छा असल्यामुळेच हे सर्वजण आम्हाला इतक्या जागा हव्या आहेत असं म्हणतायत. आणि ते त्यांच्यात जागा वाटप होईल, शांतपणे होईल, सर्व व्यवस्थित होईल, हे सगळं ठीक आहे. परंतु असं करताना पक्षाची वाढ होण्यामध्ये अनेकदा अडचणी येतात. तुम्हाला एका मर्यादेच्या पलीकडे शिवसंग्राम पक्षाला असो, त्यांना काही अडचणी येऊ शकतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मर्यादा येतील. विदर्भात जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपच्या काही जागा मागितल्या तर भाजपला अडचणी येऊ शकतात. ह्या अडचणी येऊ शकतात. तर एकदा हे स्पष्ट व्हायला पाहिजे की तुम्हाला स्वतःची ताकद वाढवायची असेल तर तुम्हाला तुमचे कार्यकर्ते अशासाठी नाराज करायचे, तुम्हाला सरकार उलथवून टाकायचं आहे, तुम्हाला तुमचं सरकार आणायचं आहे, हे ठीक आहे. परंतु हे कार्यकर्ते जे असतात, जे वर्षानुवर्ष तुमच्याबरोबर काम करणारे असतील, शिवसेनेचे आहेत, भाजपचे आहेत, त्यांना कधीच संधी मिळणार नाही का? किंवा शिवसंग्रामचे असतील, शिवसंग्राम नंतर उशीर स्थापन झालेली संघटना आहे किंवा स्वाभिमानी संघटना आहे, पण यांना काहीतरी सतत काही ना काहीतरी द्यावं लागतं तुम्हाला कार्यकर्त्यांना. कुठेतरी त्यांना सत्ता ही केवळ त्या ठरलेल्या लोकांपुरती चालत नाही, तुम्ही ती खालीपर्यंत झिरपत जावी लागते. तर त्या दृष्टीने देखील आत्ता विधानसभेचं नुसतं जागा वाटप होतं, परंतु जर आम्ही सत्तेत आलो तर काय करणार आहोत, कशा पद्धतीने करणार आहोत, अशा पद्धतीचं काही चर्चा झालेली आहे का, हे मला समजून घ्यायला आवडेल. विशेषतः नीलमताई किंवा केशव सांगू शकतील.
मला वाटतं आपण पहिल्यांदा निलमताईंकडे जाऊयात आणि निलमताईंना आपण विचारू की आता साबळे सरांनी जे मुद्दे मांडलेले आहेत की प्रत्येक पक्षाला खरं म्हणजे स्वतःची पक्ष संघटना मजबूत करायची असते, बळकट करायची असते आणि त्याच वेळेला आता महायुती म्हणून महायुतीसुद्धा बळकट करायची आहे. ही सगळी जी तारेवरची कसरत आहे ही तुम्ही पक्ष म्हणून कसं करणार आहे? संजीव साबळे यांनी खूप मोठा असं मुद्दे मांडलेले आहेत. म्हणजे त्याच्यात लॉंग टर्म दीर्घ पल्ल्याच्या पासून ते तात्पुरत्या स्वरूपात शॉर्ट टर्म स्वरूपाचे आत्ता अगदी निवडणुकीच्या आधी काय मुद्दे असतील इथपर्यंत त्यांनी मांडणी केली आहे. मला पहिलं त्यांनी जे विचारलं की पक्ष वाढवण्याच्यासाठी तुम्हाला काही इच्छा नाही आहे का? अहो, एक मतांनी आम्ही जर का निर्णय होतील जेवढे, हे पक्ष वाढवण्याचंच लक्षण आहे ना. पक्ष वाढवायचं म्हणजे हे जे आज जशी राष्ट्रवादीच्या दिल्लीच्या नेत्यांनी जशी अक्कल काढली काँग्रेसची, हा काय पक्ष वाढवण्याचा मार्ग असू शकत नाही ना. दुसऱ्याला एक म्हणतो एकाला लकवा झालाय, दुसरा म्हणतो याला अक्कल नाही आहे. हे अशा पद्धतीने काय पक्ष वाढत नसतात, पहिला भाग. दुसरं आमचं असं म्हणणं आहे स्पष्ट की आता जो लोकसभेला मॅन्डेट मिळालेला आहे, लोकसभेला जो जनादेश मिळालेला आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, याच्यामध्ये आपण बघतोय एका बाजूला सीमावासियांसाठी इतकं झगडावं लागतंय. आज केंद्रामधल्या सत्तेमधून ज्या लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं त्या सगळ्यांचे प्रश्न कशा पद्धतीने उलगडायचे यासाठी पाठपुरावा आमचे सगळेजण करतायत. मग मुंबईचे खासदार रेल्वेच्या संदर्भात करत असतील किंवा अन्य ग्रामीण भागामधले जे खासदार आहेत ते त्यांचे प्रश्न घेऊन संबंधित मंत्र्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करत आहेत. आणि म्हणून आपल्याला असं त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की केंद्राकडून जी जी धोरणं अंमलात येतील त्याच्यात योग्य त्या दुरुस्त्या आणि चांगल्या प्रकारचा सहभाग. अगदी माळीणला दुर्घटना झाल्यावर सुद्धा ताबडतोब राजनाथ सिंहजींनी तिथे भेट दिली. तर त्याच्यामुळे पक्ष वाढवण्याचे पेक्षा लोकांचा विश्वास आपण जिंकायचा कसा, तो कायम कसा ठेवायचा, हे प्रत्येक पक्षाला आवश्यक असतं आणि ते करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न चाललाय. दिल्लीमध्ये सरकार आलं म्हणून कोणीतरी हुरळून गेलंय आणि आता पक्ष वाढवायचा म्हणजे एकमेकाच्या ताबडतोब उरावर बसायचं अशी कुणाची व्याख्या नाही आहे. मुद्दा नंबर 1. दुसरं मला असं सांगायचं आहे की कशा प्रकारे प्रश्न सोडवले जाणार. तर इथे एक तर आहे की अनेक आम्ही आंदोलनं, अनेक कार्यक्रम, महायुतीच्या अनेक सभा ज्या झाल्या, मग त्यामध्ये त्या आंदोलनांच्या भेटी किंवा या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट स्पष्टच आहे. आता मी उदाहरण घेईन की मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण उदाहरण बघूया. सगळ्यातलं सूत्र काय आहे? मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळण्याच्या संदर्भात असेल,